कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे विक्रांत, तुला मी पहिल्यांदाच सांगितलं होतं, योग्य वेळ आली की मी तुला बाहेर काढीन। आणि उगाचच ना घाई करून स्वतःसाठी सगळ्या गोष्टी अवघड करून ठेवू नकोस। आणि आणखीन एक, यापुढे परत कधीही सरस्वतीला जर इमोशनली ब्लॅकमेल केलंस तर गाठ माझ्याशी। आणि हा कोण आहे माणूस? आयुष्यात काही घडलं तरी त्याचं फक्त एकच असतं, योग्य वेळ येऊ दे। ईश्वरा, याची योग्य वेळ लवकरच येऊ दे रे बाबा। मुद्दाम करताय ना हे? मग सगळ्यांना कळत नाही ना तुम्ही चुकीचं वागताय ते, म्हणून करते मी। काय चूक काय बरोबर हे तुम्ही सांगूच नका मला। आम्ही तुम्हाला नाईलाजाने लीलाई म्हणतो हे बऱ्याचदा सांगून झालंय आमचं, कारण आमच्यासाठी तुम्ही अजूनही त्याच सतत चुकणाऱ्या, बेजबाबदार आणि सगळ्यांना फसून या घरात आलेल्या लीला आहात। आम्हाला शिकवायला जाऊच नका तुम्ही। मी अजिबात कोणाला शिकवायला वगैरे जात नाही। मी हे सगळं फक्त माझ्या बहिणीच्या आणि यशच्या सुखासाठी करते। तुमची बहीण आणि माझ्या भावाला काय वाऱ्यावर सोडलंय मी? त्याला बहीण आहे आणि यशचं लग्न एजेंनी श्वेता सोबत ठरवलंय आणि एजे जे ठरवतील तेच होणार। दुर्गा थांब, हे बघ, एकदा माझ्यावरचा राग सोडून मनातले आढीवेढे बाजूला ठेवून यशचा विचार कर आणि विचार त्याला त्याचं खरंच चूक कशात आहे। अगं त्याचं रेववर प्रेम आहे आणि तरी सुद्धा जबरदस्ती तू त्याचं लग्न लावतीये श्वेता बरोबर। प्रेम? तिने फसवलंय माझ्या भावाला। असं काही नाही, हे सगळं ना फक्त तुला वाटतंय। आणि मुळात खरं प्रेम कधीच हरत नाही, त्यामुळे रेवू आणि यश नक्की एकत्र येणार। खऱ्या प्रेमाचा अर्थ माहितीये का तुम्हा बहिणींना? अजून किती मुलांना फसवणार आहे तुमची बहीण? काय म्हणायचंय तुला? ऍक्टिंग? चांगला अभिनय करता, काहीच माहित नसल्याचा। ऍक्टर व्हायचं होतं ना तुम्हाला? तुम्ही विसरले असलात तरी माझ्या लक्षात आहे, रेवतीचं हे पहिलं प्रेम प्रकरण नाहीये, हो ना? याआधी एका दुसऱ्याच मुलाला तिने लग्नाचं वचन दिलं होतं आणि सगळ्यात भयंकर म्हणजे तो मुलगा ऑलरेडी मॅरिड होता हे तिला माहित होतं, नाही का? आणि एका लग्न झालेल्या पुरुषाबरोबर सुखी संसाराची स्वप्न बघत होती तुमची बहीण, आठवलं? आधी एजे आणि आता माझ्या भावाला अडकवायला निघालात तुम्ही। अख्खं कुटुंबच खोटारड आहे तुमचं। पण आता वाटेल ते झालं तरी एका चारित्र्यहीन मुलीशी लग्न लावून माझ्या भावाचं आयुष्य खराब करणार नाहीये मी। नाही दुर्गा, तुला वाटतंय तशी नाहीये माझी रेव। मी यशचं लग्न श्वेताशी होऊ देणार नाहीच आहे, पण माझी रेव सुद्धा अशी नाहीये हे सिद्ध करूनच दाखवेन। मावशी आई, किती दिवसांनी आपण असे एकत्र देवळात आलो ना। लग्न झाल्यापासून तर वेळच मिळत नाही। देवाने ना तुझं गडगंज श्रीमंत घरात लग्न लावून दिलं, हे चांगलं केलं।
त्याबरोबर थोडी अक्कल पण वाटली असती ना तुला तर बरं झालं असतं. काय ग काय ठरलं होतं आपलं? यश आणि रेऊचं लग्न व्हायला हवंय ठरलं होतं ना. मध्येच त्या यश आणि श्वेताचा साखरपुडा कसा काय ठरला आणि तारीख पण पक्की झाली. हा मावशी तुला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की यश आणि श्वेताचा साखरपुडा थांबवायला जावा. काही कर हे कार्य व्हायला नको. काय गलीला तुला मी इतकं शिकवलं मोठं केलं तुझी दुखणी खुपणी काढली. जे असे पांग फेडणार आहेस तू. तुला जर तुझं माहेर हवं असेल ना तर तुला रेऊच्या लग्नाची जबाबदारी घ्यावीच लागेल. अगं मावशी पण रेऊच तर याचे तिला अक्कल नाहीये. ती लहान आहे पण तू आहेस ना मोठी. ताई म्हणवतेस ना तिला. तुला हे करायलाच हवं. आणि तुझ्या लाडक्या बाबांना ह्यातलं काहीही सांगितलंस तर तुझी गाठ माझ्याशी आहे. पिला तू रड पड झड गाडी खाली जीव दे काय वाटेल ते कर. पण यश आणि श्वेताचा साखरपुडा थांबायलाच हवाय. हो मावशी आई. हो मावशी. नाही माझा काही विश्वास नाही तुझ्यावर. म्हण माझ्या मागे म्हण. काय वाटेल ते झालं. माझा जीव गेला तरी मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही. आणि रेऊ आणि यशचं लग्न होईल. म्हण. काय वाटेल ते झालं. माझा जीव गेला तरी मी यश आणि श्वेताचा साखरपुडा होऊ देणार नाही. रेवती आणि यशचंच लग्न होईल. आता हे जे बोललीस ना तेच करून दाखवायचं. नाही तर लीला तुझं माहेर मी कायमच तुझ्यासाठी संपवेन. हे लक्षात ठेव. कोणाची ग पोर माझी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.